नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण समाजातील विविधता हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये विविधता हीच आपली ताकद, धर्मनिरपेक्षतेचे तत्व, आपल्या जडणघडणी, समाजाचा सहभाग आणि समाजाचे नियम. आता विविधता म्हणजे काय, तर आपल्या ह्या देशामध्ये अनेक जाती धर्म याचे लोक राहत असतात, अनेक संस्कृती असतात, प्रत्येकच धर्मामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या चालीरीती ह्या कशा असतात, वेगवेगळ्या असतात. तर पहा, भारतीय समाजात अनेक विविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. भारतामध्ये अनेक विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि चालीरीती आणि परंपरा आपल्या भारतामध्ये आहे. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात, नाही का. तर ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करतात. आता प्रत्येकच जाती धर्माच्या लोकांचे सणवार कसे असतात, हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. त्यांच्या पूजा, उपासने, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे सण वार उत्सव आणि त्यांच्या पूजा उपासना करण्याच्या पद्धती सुद्धा कशा आहे, वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहे. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. आता कोणत्याही देशाचा, कोणत्याही समाजाचा जरी व्यक्ती असला, कोणत्याही संस्कृतीचा जरी असला, तरी त्याच्यामध्ये काय झालेली आहे, एकतेची भावना निर्माण झालेली आहे. भारतीय समाजातील एकता यातूनच दिसून येते आणि त्यामुळेच आपल्या भारतामध्ये ही जी समानता आहे ती त्यामुळे दिसून येते. आता विविधता हीच आपली ताकद. आता विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजेच सह अस्तित्व अनुभवणे होय. आता आपण राहताना विविध समूहाच्या बरोबर आपण राहत असतो. आता आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा व्यक्ती आपल्याला मिळतो का, नाही. अनेक जाती धर्माचे लोकांसोबत आपण राहत असतो. अशा सह अस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्पराच्या चालीरीतीची व जीवन पद्धतीची आपली ओळख होते आणि प्रत्येकाशीच आपण चांगल्या प्रकारेच राहत असतो. सामंजस्यतेनेच आपण त्यांच्यासोबत वावरत असतो आणि त्यांच्याशी वावरत असताना आपल्याला त्यांच्यातील चालीरीती आणि जीवन पद्धतीची त्यांची आपली ओळख होत असते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो आणि प्रत्येकाच्या धर्माच्या ज्या काही चालीरीती आहेत त्यांचा आपण स्वीकार करत असतो आणि त्यांचा सुद्धा आपण आदर करतो. इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो आणि त्यामुळेच आपण जर एकमेकांशी सहकार्याने वागल्यामुळे, एकमेकांचा आदर केल्यामुळे काय वाढतो, आपल्यामध्ये एकोपा निर्माण होतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो आणि आपण जर एकत्र राहिलो, एकोप्याने राहिलो तर काय होते, जे काही आपल्यावर आपत्ती येत असेल, नैसर्गिक असो सामाजिक असो, आणि म्हणून त्या आपत्तीचा आपण सामना करू शकतो.